पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी शितोळे नगर जुनी सांगवी मधुबन सोसायटी भागात मुळा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचलं होतं। त्यानंतर आज या ठिकाणचं पाणी ओसरताना दिसतंय। पुराच्या पाण्यानं घरात आणि घराबाहेर मोठ्या प्रमाणावर मलबा साचलाय। हा मलबा पाण्याच्या साह्यानं हे नागरिक साफ करताना दिसतात। मात्र प्रशासनानं वेळेत आपल्याला सूचना दिल्या असत्या तर किमान घरातील काही वस्तू घेऊन आपण बाहेर पडलो असतो। मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपलं मोठं नुकसान झाल्याचा संताप येथील रहिवाशांनी व्यक्त केलाय। पाणी आलं होतं, तुम्हाला याची कल्पना होती का? घरात लहान लहान मुलं होती? माहितीच नाही आम्हाला। पाणी आलेलं खूप आमच्यावले नुकसान झाली, धान्य वगैरे सगळं भिजून गेले, काहीच बाकी राहिलं नाही। सगळं इतकाला कमरा इतकाला पाणी आता उपसवलंय आम्ही। भीती वाटत होती का? खूप भीती वाटत होती, म्हणजे काय लेकरा घेऊन पळालं तर आम्ही सगळी नुकसान झाली। परत काहीच जर राहिलं पाणी सोडलं तर वाचलं होतं। कालची रात्र कशी गेली? म्हणजे एवढी वैराची गेली की सांगायची गरज नाही तुम्हाला। म्हणजे तो हे सगळं चाललंय ना टीव्हीला, हे दिसतंय सगळं। आणि ज्यावेळेस त्यांनी पाणी सोडलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती की आम्ही पाणी सोडतोय म्हणून, कारण आमचे पण लहान लहान मुलं आहेत, आम्ही कुठे घेऊन जायचं? आमचं खाण्यापिण्याची वस्तू सगळ्या खराब झाल्या, म्हणजे सगळं पुस्तकं लेकरांचं शिक्षण पाण्याचे सगळे पुस्तकं खराब झाले। आणि तुम्ही जर पाणी सोडता तर किमान सांगा आम्हाला की आम्ही पाणी सोडतो। आणि सोडल्यानंतर देखील तुम्ही आमच्याकडे लक्ष पण दिलं नाही, तुमचं लक्ष पण नाही आमच्याकडं की आमचं काय चाललंय काय नाही आहे म्हणून। आधी आलं होतं असं ऐकून होतो, पण आता हे सध्या मी पहिल्यांदाच अनुभवलं ह्या साईडला। पण पाण्याचं हे पाहता जर परत असा धोका आहे म्हणतात तर त्या पद्धतीने त्यांनी आधीच कळवायला हवं, कारण की आता पण आम्ही सध्याला जे काही ना परत क्लीन करून परत राहण्यासाठी आलो आहे। तर त्याच्या आधी आम्हाला त्यांनी हे द्यावी, कल्पना द्यावी की आता परत पाणी येणार आहे तर तुम्ही सध्याच हे करा, कारण काल बरेचसे लोक पाण्यातून सामान नेत होते, तर ती परिस्थिती नाही आहे। गरोदर बाई होती, तिचं लहान छोटं बाळ। माझं प्रणाली जाऊ